खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत. अजित पवारांचा त्यांचा खूप जवळचा संबंध होता. सातत्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवारांचं मार्गदर्शन लाभत होतं. काय आजचा हा प्रसंग आणि काय भावना आहेत तुमच्या? काल ज्यावेळेस बातमी कळली, बोलणं सुद्धा कठीण जात आहे. मी तसं बाहेर देशात होतो आणि बाहेर देशातून आता आलो. मी काय बोलणार, आयुष्यातला खूप वाईट क्षण आहे. मी तर पोरका झालो, जिल्हा महाराष्ट्र अख्खा पोरका झाला आहे. थोडा सोपा विषय नाहीये. आदरणीय दादाजानेनं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. एक एवढी मोठी दरी होणार आहे की ते भरून निघणार नाहीये, एवढा मोठा विषय आहे. त्याच्यामुळे दादा हा विषय दादाच होता, असा व्यक्ती होणे नाही. त्यामुळे मी खूप आठवणी दादांबद्दलच्या आता नंतर बोलेल, मी बोलू शकत नाही. बाप्पा, खरं तर तुमच्या करिअरमध्ये सगळ्यात मोठा जर कोणाचा हात असेल तर अजित पवारांचा होता. आम्ही जवळून बघितलंय. तो ज्या दिवशी निकाल लागला, तुम्ही पहिला फोन कुणाला केला असेल तर अजित पवारांना केला. बरोबर आहे, खरं आहे ते. पण ठीक आहे, मी खासदार पण त्यांच्यामुळेच आहे. बजरंग सोनवणे आपल्याशी बोलत होते. भावना त्यांना अनावर झालेल्या आहेत आणि जे काही मी खासदार झालो त्याच्यामध्ये देखील अजित पवारांचा हात होता. पहिला फोन जर कोणाला केला असेल तर तो अजित पवारांना केला होता. अशा पद्धतीच्या भावना बजरंग सोनवणे यांना या निमित्त बोलताना व्यक्त केल्यात. भावना त्यांना अनावर झाल्यात. परदेशात ते होते आणि ते आता बारामतीमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन निलेश शेवाळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.